काँग्रेसचे 3 ते 4 आमदार फुटू शकतात अशी शक्यता कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे। या क्षणाची महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय। तर जे डाऊटफुल आहेत त्यांचा बंदोबस्त केला जाईल असंही ते म्हणालेत आणि आंध्र आणि नांदेड बोर्डसह टोपीवाला आमदार फुटल्याची शक्यता गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे। हॉटेल पॉलिटिक्स मध्ये आमच्या काँग्रेसच्या आमदारांचे फक्त जेवण आहे, आमचे चेन्नीथला येणार आहेत, ते मार्गदर्शन करणार आहेत, जे 3 ते 4 डाऊटफुल आहेत त्यांची व्यवस्था केली जाईल असंही ते म्हणाले। बघा, मला जे माहीत पडलं हॉटेल पॉलिटिक्समध्ये अजित पवार गटाचे ते घेऊन गेले, शिवसेना शिंदे गटाचे ते घेऊन गेले, पण आमच्या काँग्रेसचं आता काय नाही, फक्त संध्याकाळी एक जेवण आहे, आमचे प्रदेशचे चेन्नीतला येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे। आणि काही डाऊटफुल आम्हालाही माहीत आहे, आमचे जे 3-4 आहे आमच्या नेत्यांना माहीत आहे, आम्हाला पण माहीत आहे, त्याची व्यवस्था आपल्या उमेदवाराला किंवा आमचे सहकारी मित्राला दगा फटका न होईल त्याची रणनीती आम्ही आज आखणार आहे। हे बघा, मी तुम्हाला बोललो आहे की कोण कोण आहे, मी फक्त इशारा करतो आहे। ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला, ज्याचा नवरा अजित पवारसोबत गेला, ज्याचा एक टोपीवाला आहे आणि एक आंध्र आणि नांदेडचा बॉर्डरवरचा एक आहे, असे 4 जे डाऊटफुल, मी नाव सांगत नाही कोणाला, पण यांचे रणनीती काय करणार आहे आज संध्याकाळी ठरणार। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, काँग्रेसचे 3 ते 4 आमदार फुटू शकतात अशी शक्यता कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच उद्या विधान परिषदेसाठी निवडणुका आहेत आणि काँग्रेसकडे 37 मतं जी आहेत ती महत्वाची असणार आहे। मात्र कैलास गोरंट्याल जे आहेत आमदार, त्यांनी मात्र मोठा एक गौप्यस्फोट केलेला आहे। 3 ते 4 मतं काँग्रेसची मतं फुटू शकतात असं ते म्हटलेले आहेत। आणि सध्या हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे, प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो आपापल्या आमदारांना एका हॉटेलमध्ये जे आहे ते ठेवलेला आहे। भाजपचे आमदार जे आहेत ते ताज प्रेसिडेंट मध्ये आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ललित हॉटेलमध्ये आहेत, तर शिवसेनेचे ITC हॉटेलमध्ये आहेत। अशा पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सर्व आमदार जे आहेत ते फुटू नये या भीतीने ठेवलेले आहेत। मात्र शरदचंद्र पवार पक्षाने जे आहेत त्या आमदारांना कोणत्याही हॉटेलमध्ये ठेवलेलं नाही। तर काँग्रेसला या संदर्भात प्रश्न विचारला असता तर त्यांनी फक्त माहिती दिली की आज आम्ही फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो अरेंज करतोय आणि त्याला चेन्नीथला जे आहेत प्रभारी ते देखील येणार आहेत। मग आणि त्याचबरोबर ह्या बोलताना गोरंट्याल यांनी एक निशाणा देखील साधला की 4 जे आमदार आहेत काँग्रेसचे ते फुटू शकतात, त्यांचं व्यवस्था जी आहे ती केली जाईल आणि त्याविषयी एक रणनीती जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये आखली जाईल अशा स्वरूपाचं त्यांचं ते विधान आहे। त्यामुळे उद्याच्या मतदान प्रक्रियेमध्ये हे 4 आमदार नेमके कोण आहेत आणि त्यामुळे उद्याचं मतदानाचं गणित नेमकं काय राहणार आहे हे मात्र पाहण्याजोगं राहणार आहे। त्यामुळे नेमका कोणाला फटका बसू शकतो हे देखील महत्त्वाचं आहे। बिलकुल नक्कीच हे 4 आमदार नेमके कोण आहेत जे फुटू शकतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।